नमस्कार. तर तुम्ही मला पहिल्यांदा ओळखलं ना? सॉरी, बघितलं. तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं. लोक मला अभद्र म्हणून ओळखतात. नाही, तो मला अभद्र नाही. माझं नाव आहे अरिहंत भल्लालेश्वर द्रविड. अभद्र. तुम्हाला माहिती आहे, माझ्या जीवनातला काल एक अविस्मरणीय क्षण झाला. मी असाच बोलतो. तुम्ही बोलू शकतात. तर माझ्या आयुष्यातला काल एक अविस्मरणीय क्षण आलेला. माझ्या बाबांनी त्यांच्या या कचऱ्यासाठी कचरापेटी माझ्यासाठी एक मुलगी शोधली. पण पण तुम्हाला सांगतो, मला अजून लग्न नाही करायचं. येईल, तो पण येईल. ज्युनियर आहे ना, नंतर एंट्री दिली त्याला. ऐका, मला लग्न नाही करायचं. कायच वय माझं, फक्त 38 फक्त. हे कवडं वय लग्न करण्याचं राहतं का बघू? नाही ना. अरे मला शिकायचंय. युनिव्हर्सिटी टॉपर होतो मी. मला अजून ऐकून घ्या ना. आहे ते इथंच आहे. ऐकून घ्या. ते इथंच आहे. माझं तर ऐकून घ्या. मला अजून शिकायचंय. पण माझी मम्मी म्हणते की ह्या वयात तू लग्न करून घ्यायला हवं. मला त्यांचं नाव अजून उंचवायचंय, रोशन करायचंय खूप. बरोबर रोशन करायचंय. पण मला लग्न नाही करायचं. हे बघा, तुम्ही निशान म्हणत होते. एंट्रीचा टाइम झालाय, पण ज्युनियर आहे ना, सांभाळून घ्यावं लागतं. टिंग टॉंग. सॉरी. अहो ते काय झालं, आज एवढ्या एंट्री दिलेत ना की जरा स्किटच्या प्रॅक्टिस मध्ये विसरून गेलो बघा. ज्युनियर तुमचा बघा. नाही, ते सोड ना. माझ्या भावाचं लग्न ठरलंय ना. वास्तविकता विसरू नको, लकवा मारेल. ते पण झालं, पण माझ्या भावाचं लग्न ठरलंय ना. पण मला लग्न नाही करायचं. नाही करायचं. मला माझ्या आई वडिलांचं नाव उंचवायचंय, खूप मोठं करायचंय. चुकीच्या वयामध्ये चुकीच्या गोष्टी उंच करतोय असं वाटत नाही तुला? काय म्हणायचंय तुला? अरे असं म्हणजे या वैवाहिक जीवनामध्ये असं जीवनात उंची गाठायची असते, हो का नाही म्हणते? त्यामुळे म्हणतोय मी की चुकीच्या गोष्टी उंच करतोय तो. अच्छा, आई पण तेच बोलली मला. तुझ्या आईची काय बोलला? तुझी आई माझी आहे, तुझी बायको नाही, मला लग्न नाही करायचं ना. मग वहिनी कुठून आली? का लग्न नाही करायचं? कडक बुंदी आहे का तू जरा? कडक बुंदी म्हणजे? कडक बुंदी माहित नाही काय म्हणता? ये इकडे सांगतो तुला. असं बसायचं, घ्यायचा असा कागद टाकायचा, मध्ये पीठ ठेवायचं. याने घेतलंय कडक बुंदीची रेसिपी सांगायला. घासत बुंदी काढेल. तोपर्यंत बघूया पुढे काय होतंय. बघा, सिनियरला सांगायची गरज नाही पडत. आलो दरवाजा उघडून. आमच्या रक्तात पंक्च्युअलिटी असते. गरम मसाला, पाणीपुरी. अरिहंत चाट भंडार इथं बुंदी करापली माझी. या इकडं. हा, नाशिकचा अवेळी पाऊस पण ना. तू हा इथे काय करतोय? ही इथं काय करते? हा इथे काय करतोय? ही इथं काय करते? हा इथे काय करतोय? ही इथं काय करते? अरे गप्प बसा, शांत. हा निशान आपल्यासोबत कॉलेजला शिकायला होता. विसरलो मी. आपल्यासोबत कॉलेजला शिकायला होती मी मांशू. ओळखतातच तुम्ही. चुकले तुम्ही. मी अरिहंत. चुका कोणीच करते. चुका नव्हती ती, गुन्हा होता माझ्या जीवनातला तुझ्या सोबत असणं. म्हणजे ओळखतात तुम्ही एकमेकांना.
चांगलंच. निशांत भगवानराव माने. सलोनी विजय सुदामी. सेकंड इयर न्यू SSM. सेकंड इयर ओल्ड SSM. रोल नंबर 30. मुळगाव कराड सातारा महाराष्ट्र भारत. सलोनी सुदामी. रोल नंबर 47. मुळगाव नागपूर महाराष्ट्र भारत आशिया अर्थ. ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार. हे बरं लक्षात राहिलं तुला माझ्या बर्थडे सारखं. विसरली तू पण नाहीस माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या इंस्टा ID सारखं ते पण अंडरस्कोर सकट. ए जा रे. थांब थांब. हिरवड आहे बर का फॉलोईंग मध्ये तुझ्या. ए जा रे. ए तू जा. ए जा. ए निघ निघ ए निघ. तू जा. ए तू जा. ए, शांत बसा दोघं. तू निघ. जा रे माझ्या. एक काम करतो मी स्किट पुढे नेतो यांचं चालू द्या मागे आपण आणूया ट्रॅकवर गाडी नाही का. ए तू जा माकड तोंडे. तू जा. मागं तोंड्या. ए तू जा. हाफ चिकन प्लेट बिर्याणी विदाउट चिकन. जाने का नहीं. जाने का नहीं. तू सुचना ना आता सुचना ना. मग तुम्ही दोघं रायडर आहेत ना आपल्यासाठी तर बरोबर लिहिलं आणि माझ्यासाठी. आणि तू रे तू माझं बॅचमेट आहेस ना मग माझ्यासाठी का नाही लिहिलं. थोडी फुटेज मी पण खाऊन घेतो म्हटलं. हे चालेल. अरे तू सांग काय झालं नेमकं. मला लग्न नाही करायचं. का नाही करायचं तुला लग्न. मला अजून शिकायचंय आई वडिलांचं नाव उंचवायचंय. परत चुकीच्या गोष्टी उंच करतोय बरं का. हे जाऊ दे तू फोटो दाखवते. पण मला लग्न नाही करायचं ना. अरे फोटो दाखवायला काय जाते तुझा फोटो तरी दाखव. हा फोटो दाखव. तसं तर गॅलरीतला पहिला फोटो तिचाच आहे बघ. बाप काय सुंदर मुलगी आहे. बघू बघू. अरारारारारारा. या मुलीवर तुला पसंत केले कशाचा माझा आहे रे तुला हिला नाही म्हणतोय तू. अरे माझी आई लहानपणीपासूनच मला म्हणते की मी आज गल गजिरा लाजला जिरा. तू असशील रे गोड गोड तुला मुंग्या लागलेल्या शोभते मुंगळा लागलेल्या शोभत असलं फुलपाखरू. जाऊ दे ह्याच्या नादी नको लागू. बरोबर. हा आधी अपेक्षा द्यायच्या आणि नंतर टिप्पू द्यायचं. ए डिच्चू नीट भाषेत बोलायचं माझ्यासाठी आर्या सांगून ठेव. काय डिच्चू बिच्चू बोलती. जाऊ दे पण आपलं रिलेशनशिप तुझ्याचमुळे खराब झालं. माझ्यामुळे खराब झालं नव्हतं. तुझ्याचमुळे झालं होतं. काही नाही ते तू आई शपथ रिलेशनशिप मी यांच्या सोबत होतो. तिसरा पाया नेहमी बाजूला करून टाकायचे. माझ्यासाठी मोठी थाळी आणि त्यांच्यासाठी छोटी थाळी म्हणजे मी खाण्यात मग्न आणि ते खाण्यात मग्न. पण तू खरं सांग आपल्या कमिटमेंट इश्यूमुळं एक नातं ऑलरेडी खराब झालंय अजून एक नको. माझ्या कमिटमेंट इश्यूमुळे नाही तर तुझ्या त्या ब्लेम गेममुळे आपले रिलेशन खराब झाले. माझ्या ब्लेम गेममुळे काय बोलतोय तू. तू आधी माझ्यावर संशय घ्यायचा फुकटचा. तो संशय नव्हता ती काळजी होती आणि बरोबर होता माझा तो संशय. तोच मित्र निघाला ना तुला प्रपोज करणारा. एका आठवडा ब्रेकअप तरी होऊ दे नीट आपलं. जाऊ दे पण चूक तुझीच होती. तुझा मित्र होता तो माझी चूक. माझा तर फक्त मित्र होता तुझा तर खास मित्र होता तो. ए मी तुला प्रपोज नाही केला. तू बरोबर आहे. तुला गप म्हणलेला कळत नाही का एकदा. जाऊ दे पण खरं सांग आपल्या रिलेशनशिप चूक तुझीच होती. माझी चूक नव्हती ती फक्त काळजी होती. तुला परत सांगतोय मी ते. पण चूक तुझीच एक होती. गप्पा रे तुम्ही दोघं. तू गप ना. ए काय रे आला मोठा का आता सिनियर येतं मग ऐकून घे का. गप 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 गप. हा? बसतो का का? बस करतो का? हा? आला मोठा. सॉरी. असंच राहायचं. दॅट्स नाईस. म्हणूनच नाही करायचं मला लग्न. माझा डायलॉग आहे. असं म्हणूनच नाही करायचं मला लग्न. असं ओले काय नाही काय नाही. मग ज्युनियर जिरली की नाही. कशा पण चिरली मनातलं बोलून टाकलं स्किट मध्ये. हा? चुकून निघालं स्किट मध्ये. हा. बरं बघा याच कारणांमुळे मला लग्न नव्हतं करायचं.
एज तो बहाना है. आणि चूक परत सांगतो माझी कधीच नसते यार. तुझी होती. बरं 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 जाऊ दे. मला सांग, सिच्युएशन चुकीची असू शकते. ऐक रे, बसताय. सिच्युएशन चुकीची असू शकते, व्यक्ती थोडी, त्याच्या मनातल्या भावना तर चांगल्याच असतील ना. मग एका चुकीमुळे सेपरेट होणं मला तरी बरं नाही वाटत. एक चान्स दिला पाहिजे ना. नाही बोला, स्किट पुढे न्यायचं आहे. एक चान्स तर दिला पाहिजे ना. एक चान्स तिला विचार, एक चान्स. जाऊ दे रे. बोलत आहेस ते तसं खरंच आहे. काही निर्णय मी पण काही वेळेस चुकीचे घेते. सॉरी. हा? काय बोलली? काय बोलली? जाऊ दे, मी नेहमी सिरियसच बोलते आणि तू नेहमी माझं असं करते. जाऊ दे जाऊ दे. कोण बरे? ज्युनियर आहे ज्युनियर. कोणीतरी लाजतंय वाटतं. हे तिथं कोणाची गोष्ट चालू आहे? काय नाही बाळा, तू बस खाली. कोणीतरी लाजतंय वाटतं. मग आर्या म्हणतोय त्याचं द्यायचं का दुसरा चान्स? ही माझ्या लग्नाची गोष्ट करायला आलेली ना तुम्ही? लग्नाची गोष्ट तर होती अरे, पण आता सध्या तुझ्या नाही. हा, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं सुवांगल. इथं पण तिसरीच विली मारली यांनी. मला एकट्याला सोडून दिलं. चला काही नाही, स्किट संपला. पुढच्या वर्षी बघूया ह्या अभद्रचं लग्न होतं की स्वस्ती श्री गणनायकं